आज सुदैवानं 3 मंत्री आपल्या जिल्ह्याचे, एक आरोग्य मंत्री, पालकमंत्री, मतदारसंघाचे, एक वैद्यकीय शिक्षण मंत्री कुस्ती साहेब, तर तिसरे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आमचे चंद्रकांत दादा. म्हणजे सुदैवानं आमच्या संबंधित जे विषय ते तिन्ही मंत्री आमच्या संबंधित आहेत. आणि एक सांगतो, कुठला पक्ष पार्टी बघत आहे, विकास कामाला मदत करायला माणसं सगळी असतात. म्हणजे ही पार्टी ती पार्टी काही बघत नाही, तुम्ही जाणं आपल्याशी काम करून घेणं महत्वाचं आहे. त्याने मी बघितलं, जे जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांना आपल्याला आपल्या भागात विकास व्हावा, तो कुठेही व्हावा ही अपेक्षा असते, की पाठपुरावा फार करणं गरजेचं असतं. आणि ही करण्यासाठी आपण प्रयत्न करावा लागतो. हे लोकांना मिळून द्यायचं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी उल्लेख केला, वैद्यकीय शिक्षणाच्या गोष्टी तुम्हाला करता येते. एक पहिला मुद्दा काय वाटेल असेल आपला, तर आपल्याला ही कारखान्याच्या ताब्यात ऐकून घ्या. हे बोर्ड जे आहे आपलं विधान बोर्ड, त्यांच्या ताब्यात हे पुढच्या निवडणुकीच्या आयुष्यात ताब्यात घ्यायचं, हे मुख्य उद्देश आहे कार्यक्रमाचा. आता दिलेले 13 उमेदवार तुम्हीच सांगेल सगळ्यांनी. काय लोकांच्या ओळखी असतील हे मला माहित नाही. नमस्कार तर प्रत्येक त्याला खाली वरती बोललं पाहिजे, त्या गावचा मलाही येते, प्रत्येक गावाच्या माणसांनी माहिती नाही. म्हणजे ह्या 13 जण निवडून कुणी आला पाहिजे, जे विद्वान बोर्डचे ऑप्शन 24 आहे तिन्ही त्याच्यात ठाम राहायला पाहिजे. नेते मंडळी असतील, मान्यवर नेते मंडळी असतील, ठाम राहिले तर 13 नवीन आहे. माझी विनंती आहे, विशेष म्हणजे कारखाना संचालक बोर्ड आहे, आज 4 वर्षांचं आज त्याची मुदत आहे. कारखान्याचे कामगार असतील, कारण कारखान्याचे कामगार एक फार महत्वाचा घटक असतो, नाकार करणार किंवा अतिशय महत्वाचा घटक असतो. त्यानंतर मग तुमचं शिक्षण म्हणजे नॉन टीचिंग स्टाफ असेल तिकडचा, सगळ्यांनी विश्वास होतो. तुम्ही 27 वर्ष आहे, ज्यावेळी तुम्ही निवडणूक होता तुम्ही जातात असता, त्यावेळी कधीही कारखान्यात काम तुमच्या ऐकायला मिळायचं नसते, कारण तुमचं न उक्त काढणं असते. पण तुम्ही आता 4 वर्ष आम्ही हाय, तुम्ही त्यांना विश्वास करून ऐकून त्या प्रपोजल करणं गरजेचं आहे, ती गरजच आहे. आणि आपली मंडळी जे आहेत काही नाराज मिळाले निश्चित काढायला यशस्वी असं फार मोठा मुद्दा वाटत नाही. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार ख ख खमंग ग ग गोकुळ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आपल्याला माहिती असेल ही जुनी संस्था, म्हणजे जो 66 साली शिक्षण प्रबंधन स्थापन झालं, 71 खऱ्या अर्थाने कारकीर्द चालू झाली. 2 मुद्दे हे जे रेंगाळले गेले, म्हणजे आजच्या निवडणुकीचा मुद्दा जो आहे ते 25-30 वर्ष चालत आहे. मी कुठल्याही नेते मंडळाला दोष देणार नाही. नेते मंडळी चांगल्या विचाराने माणसं पटलेली असतात, पण खऱ्या अर्थानं ह्या कारखान्याच्या मालकीचं एक शिक्षण प्रसार व्हावं म्हणून 25 वर्ष वाटचाल चालली. म्हणजे तिथे लोकांनी जावं, मोठं दुरुस्त करावी आणि कारखान्यात निवडून शिक्षण आपलं शिक्षण बोर्ड असावं. आणि जे कारखान्याचे संचालक असतील तेच खऱ्या अर्थाने त्याचं कार्य करावं. अनेक कारखाना बिदरे असतात, अनेक ठिकाणी अशी कारखाने चालू आहे, दुरुस्त केल्यामुळे ह्या अडचणी आलेल्या आहेत. तो दुर्दैवाने 20-25 वर्ष घटना चालू केलेले जे लोक आहेत, नेते मंडळी चांगल्या उद्देशाने पाठवले, त्याला दोष देणार नाही, पण त्यांनी कुठे आपल्या गोष्टींना हे शिक्षण आपल्या ताब्यात राहावी. ही निवडणूक चाललेली आहे, प्रक्रिया चालू आहे, मतदान 2 तारखेला होणार आहे. आणि माझ्या बाजूला 28 तारखेला मतदान हायकोर्टला तारीखाला फाटलेली आहे कोणी आपल्याच लोकांनी. आणि ते फुगडे लोक मागून आपल्या गावात थांबले की आम्ही अंतिम म्हणून, म्हणजे त्यांच्या गावापुरतं माहित असतं, घराकडे पाठी पण ते का सांगावलं. आणि सगळ्याचा विचार करून आत्ताची जी लोक 13 दिलेली आहेत हे अतिशय कुठेही बाहेर इलेक्शन लढलेली आहेत, फ्रेश आहेत, त्याच्या गावात किती मतदान आहे हे न बघता त्यांनी दिलेलं आहे. कारण हे आम्हाला पहिले 4 वर्षानं बोर्डाच्या मालकी शिक्षण संस्थेचं पहिली गोष्ट आपल्या करायचं. आता 25 वर्षासाठी सगळे दमलेले आहेत, कारण पाठवली माणसं जी आहे ती प्रामाणिक राहिले. आता मी सांगितलं 28 तारखेला हायकोर्टात आहे, म्हणजे जी कुणी पाठवली असते त्याचा उद्योग चालूच आहे. इलेक्शन थांबावे आणि आपल्या चालू राहते. एक पहिला मुद्दा काय वाटेल असेल आपला, तर आपल्याला ही कारखान्याच्या ताब्यात ऐकून घ्या.
हे बोर्ड जे आहे आपलं विधान बोर्ड त्यांच्या ताब्यात हे पुढच्या लेवलच्या आयुष्यात ताब्यात घ्यायचे हे मुख्य उद्देश आहे कार्यक्रमाचा. आता दिलेले 13 उमेदवार तुम्हीच सांगेल सगळ्यांनी. काय लोकांच्या ओळखी असतील हे मला माहित नाही. नमस्कार केल्यानंतर प्रत्येक त्याला खालीवरती बोलत पाहिजे त्या गावचा मलाही येते तुमच्या प्रत्येक गावाच्या माणसांनी माहिती नाही. म्हणजे ह्या 13 जण निवडून कुणी आला पाहिजे. जे विद्वान बोर्डचे आमचे 24 आहे त्यांनी त्याच्यात ठाम राहायला पाहिजे. नेते मंडळी असतील मान्यवर नेते मंडळी असतील ठाम राहिले तर 13 नवीन आहे ती गावाच्या बाहेर पहिल्यांदा निवडून आहे. गावाकडे कधीच मदत करते बाबा यात पहिल्यांदा संधी मिळाली. हे करत असताना मी असं म्हणणार नाही या 13 मध्ये इच्छुक लोक असतील आणि कोण नाराज नाही. पण तिने माघार ते मराठी व्यवस्थेत पाठिंबा दिलेला आहे. बाकी गोष्टी काय असतील काय नाराज असतील ते काढण्यासाठी प्रयत्न करावा पाहिजे. हे करत असताना 71 साली म्हणजे दुर्दैव असं म्हणतो मी. पूर्वीचं बोर्ड असं 71 सालीपासून जे संचालक बोर्ड असतं त्याच्या आपलं कारखान्याचं बोर्ड असतं त्या लेवलच्या बिल्डिंग बांधलेल्या त्या कारखान्याला ते बाथरूम 71 सालचे काही नाही. युजीटी पासून एडी चौडीचे असताना युजीटी पासून त्याचं एक स्विमिंग टँक आणि इंडोर मध्ये सेंट्रल कमिटीचा स्पॉट आणलेला आहे. अनेक संस्था फार मोठ्या होऊन गेल्या जिल्ह्यात मी एवढ्या लांब पुढे गेले की आम्हाला सुद्धा नामुष्की वाटते. टोलपुरीने स्थापन केलेला कारखाना ती शिक्षण संस्था असतील आता असेल पण आम्हाला गेलेल्या माणसाने मी आधी उल्लेख करतो मी एखादा दोष दिला नाही तिने काही विचार केला नाही ते फंड संस्था करता नाही. तर माझ्याशिवाय 2-3 गोष्टी फार महत्वाच्या की आपण मी पहिला मुद्दा की पहिल्या कारखान्याच्या ताब्यात आपण मुख्य उद्देश तोच आपला की पहिला कारखाना संसारापुढे ताब्यात ही संस्था आणायची. युजीसीने एकदाच फंड आणलेला आहे. अनेक सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंट मधून अनेक फंड आणले विकासासाठी. आज सुदैवान आहे 3 मंत्री आपल्या जिल्ह्याचे एक आरोग्य मंत्री पालकमंत्री मतदारसंघाचे एक वैद्यकीय शिक्षण मंत्री मुस्लिम साहेब तर तिसरे वैद्यकीय उच्च शिक्षण मंत्री आमचे चंद्रकांत दादा. म्हणजे सुदैवान आमच्या संबंधित जे विषय ते तिन्ही मंत्री आमच्या संबंधित आहेत. आणि एक सांगतो कुठला पक्ष पार्टी बघत आहे विकास कामाला मदत करायला माणसं सगळी असतात. म्हणजे ही पार्टी ती पार्टी काही बघत असतात तुम्ही जाणं आपल्याशी काम करून घेणं महत्वाचं आहे. त्याने मी बघितलं जे जिल्ह्याचे मंत्री आहेत त्यांना आपल्याला आपल्या भागात विकास व्हावा तो कुठेही व्हावा ही अपेक्षा असते की पाठपुरावा फार करण्यात असतं. आणि ही करण्यासाठी आपण प्रयत्न करावा हे लोकांना निवडून द्यायचं आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी उल्लेख केला वैद्यकीय शिक्षणाच्या गोष्टी तुम्हाला करता येते. अभ्यासक्रमाचा कोणी आता जे पारंपरिक चाललेलं आहे सगळं शिक्षण हे सगळं बदललं पाहिजे. तू शिकून पुढे काय करणार नवीन तुमचे कोर्सेस असतील तुमच्या अनेक कॉम्प्युटर कोर्सेस असतील आणि सगळ्यांना हे सुविधा इन्फॉर्मेशन तयार करण्यासाठी तुमचं पावलं टाकणं गरजेचं आहे. नवीन आहे पण यातून रोजगार निर्मिती होऊ शकते. 150 प्राध्यापक परमनंट आहे नॉन प्रॅक्टिकल 50 आहे 50% विचार केलेला नाही. त्या दृष्टीनं अनेक काम आपल्याला करता येतील. मी असं म्हणणार नाही की आता नवीन एक विषय केला मी लोकल म्हणून बोलते आणि बाळासाहेब कराडे बसवत आहे आणि अलीकडे सोलरचा एक प्रोजेक्ट घेतलेला 6 मेगावॅटचा म्हणजे स्वतःच्या पायावर आपण भागात केला आम्हाला विदेशाला वीज भरत नाही आणि आंतरराष्ट्रीय सरकार वाढवणार. त्या कारखान्यात सुद्धा वीज बिल शिक्षण प्रसारण सर्व वीज बिलासाठी सोलर प्रोजेक्ट आणणं गरजेचं आहे. त्या गोष्टींनी का उल्लेख केले प्रत्येक तुला आहे. मला माहिती आहे की 13 गेलेले लोक काही फारसं म्हणजे यांच्याकडे जबाबदार काय होणार नाही. पण तुम्ही आणि व्यासपीठासाठी मान्यवर माणसं आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे 3 मंत्री असतात कुठल्या बाकी पक्षाचे बोल म्हणता निश्चितच जिल्ह्याचा वाटप्या म्हणजे मदत करत असतो. ही माणसं 13 गेल्या 4 वर्षाच्यासाठी लीजवर गेल्या तिने हा कारखान्यात ताब्यात द्यायची आहे आणि ह्या कारखान्याला ताब्यात देत असताना पुढचे विकास 4 वर्ष करून पुढे कारखान्यात प्रगती करायची आहे. शिक्षण संस्थेच्या माध्यमातून निश्चितच अपेक्षित आपल्याला यातून प्रगती शिक्षण संस्था झालेली नाही पुढचं कुचलून झालेलं आहे हे निघून जावी माझी विनंती आहे. विशेष म्हणजे कारखाना संचालक बोर्ड आहे आज 4 वर्षांचं आज त्याची मुदत आहे. कारखान्याचे कामगार असतील कारण कारखान्याचे कामगार एक फार महत्वाचा घटक असतो नाकारताना किंवा अतिशय महत्वाचा घटक असतो. यानंतर मग तुमचं शिक्षण म्हणजे नॉन स्टाफ असाल तिकडचा सगळ्यांनी विश्वास होतो. तुम्ही 27 वर्ष आहे ज्यावेळी तुम्ही निवडणूक होता तुम्ही जातात असता त्यावेळी कधीही कारखान्यात काम तुमच्या ऐकायला मिळायचं नसतं कारण तुमचं जुनं उत्तर काढत असते
पण तुम्ही आता 4 वर्ष आम्ही हाय, तुम्ही त्याला विश्वास करून ऐकून त्या प्रपोजल करणं गरजेचं आहे, किती गरजेचं आहे. आणि आपली मंडळी जी आहेत काही नारळ मिळाली निश्चित काळात यशस्वी असं फार मोठा मुद्दा वाटत नाहीये. या सगळ्या गोष्टी कराव्यात. आज शुभारंभ झालेला आहे, दिवसभर अपुरे. मग अशीच मला चेअरमन सांगितले की 31 तारखेवर प्रचाराला हे आहे आणि 1 ला आणि 2 ला मतदान आहे, म्हणजे जी मर्यादा आहे. दिवस फार अपुरे. प्रत्येक कार्यकर्त्यानं आपणच उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी 13 बघितली, कुणाला वादग्रस्त उमेदवार नाही, ही उमेदवार आहेत आणि त्यांची इलेक्शन आपण जवळ घेतली पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण जाऊया. एवढीच त्या पॅनलचे जे तपशी आहे त्याच्यावर संपूर्ण 13 पॅनल भरपूर मताने पॅनल निवडून द्यावं एवढीच विनंती करतो आणि माझी 2 शब्द करतो. जय जय महाराष्ट्र.